बॅटिंगसाठी आपण पाहतोय पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला तर डॉट आला, त्याच्यानंतर एक चौकार येताना पाहायला मिळाला आणि हा बॉल देखील जर पाहिला तर ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला. एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट करण्यात आली. धावसंख्या जर पाहिली तर 3 बॉलमध्ये धावा झाल्यात त्या 6 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल गणेश दाबेकर गोलंदाजी मार्क वरती येतोय. ओव्हर पिच बॉल होता, समोर खेळाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली. एकेरी धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाते. एक चांगला सामना आपण पाहिला मागील मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता असताना प्रशांत जाधवने टाकलेलं षटक. 3 मॅचेस आतापर्यंत या 2 दिवसामध्ये अगदी शेवटच्या बॉल पर्यंत रंगल्या होत्या आणि तिसरा सामना देखील तशाच प्रकारे पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बनवलाय ऑन साईडला, बॉल थांबणार नाहीये, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. येतोय पहिला षटकार या डावातील. त्याला या संघामध्ये स्थान मिळाले आणि तशाच प्रकारची बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. विजय उपाळे एक कष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. या पोलादपूर तालुक्यामध्ये आणि लोहारे गावामध्ये तो बॅटिंग करतोय. पॉवर प्लेचा पॉवरफुल समाचार घेत असताना पाहायला मिळाला आतापर्यंत. हा बॉल खाली राहिला आहे. इथं मात्र जर पाहिलं तर नो बॉल पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव फलकावरती. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आपण पाहतो. योगेश सरकार किनेश्वर विरुद्ध छावा 11 या 2 संघादरम्यान ही महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळते. सी गटातील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. शेर शिवाका छावा 11 विरुद्ध योगेश सरकार किनेश्वर. पुढचा बॉल फ्रीट. याचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाईल. हा बॉल ऑन साईडला, आणखीन एक चांगला फटका. फ्रीटचा बॉल टोलवलाय स्क्वेअर लेगला. विजय उपाळेच्या बॅटमधून आणखीन एक मोठा षटकार. येत असताना धावफलकावरती धावा बनवल्यात त्या 20 धावा धावफलकावरती आल्यात. वीस धावा धावफलकावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 20 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विजय उपाळेची पाहायला मिळते. सातत्याने विजय उपाळेची या हंगामातील बॅटिंग जर पाहिली ना तर चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. पुण्यामध्ये येऊन देखील त्याने दामनदेवी चषकामध्ये आपल्या नावाचा डंका त्याने पिटला होता आणि आज देखील एका मोठ्या स्पर्धेमध्ये पोलादपूर उत्सव, पोलादपूरचा सण म्हणून ओळखला जाणारा PTPL या स्पर्धेमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये त्याची बॅट तळपताना पाहायला मिळाली आहे. 20 धावा बनवल्या, 2 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर आता गोलंदाजी मार्कवरती संघाचा कर्णधार आपण पाहतोय शैलेश शेलार. हा देखील एक वेगवान आणि त्याचा वेग प्रचंड नेहमीच पाहायला मिळालाय. आपण पाहिलं तर PTPLचं पर्व दुसरं आणि त्यामध्ये सानवी वॉरियर्स मंगेश बेलोसे यांच्या टीममध्ये खेळत असताना उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देखील या खेळाडूने घेतला होता. तोच गोलंदाजी मार्कवरती पहिलाच बॉल वेगवान पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपर कडून झाली चूक आणि ही चूक देऊन जाते 22ची 1 धाव फलकावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वरती. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सिद्धेश शेंडी युवा मंच पुरस्कृत यंगस्टर पोलादपूर यांच्या माध्यमातून असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. या दुसऱ्या दिवसामध्ये, दुसऱ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. 4था आयोजन आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रंगणारा हा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रचंड वेगाने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं तर सरळ निघून गेला विकेट किपरकडे. डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. विनायकजी दीक्षित यांचा संघ येणाऱ्या PTPLच्या पर्वत 5व्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. आराध्य अर्णव 11 हा संघ. हा रिव्हर्सचा फटका. विजय उपाळे काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने ठोकलाय हा खणखणी षटकार. येत असताना पाहायला मिळतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये आपण 2 अर्धशतकं पाहिली. तिसरं अर्धशतक देखील रात्रीच्या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळालं होतं आणि आज देखील जर पाहिलं तर 4थं अर्धशतक या स्पर्धेमध्ये ठोकलं गेलं.
मैदानाच्या आतमध्ये तिसरा सामना रंगतोय, तिसरी मॅच आपल्या समोर आली आजच्या दिवसातील. पुढचा बॉल खोलात टाकलेला, ड्राईव्ह करायचा प्रयत्न 38 सर्कल मध्ये शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगला बॉल अडवलाय, एक सिंगल घेतली आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये विजय उपाळे आणि आपण जर पाहिलं तर सागर निकम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगले बॅटर्स आहेत दोघंही. आघाडीसाठी आलेले हे फलंदाज आपण पाहतोय. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय छावा 11 या संघाने घेण्यात आला आणि योगेश सरकार किनेश्वर हा संघ बॅटिंग करतोय. वेगवान प्रचंड वेग, बॅटची कडा घेतली, कोणती चुकी यष्टांच्या मागे असलेला गणेश दाभेकर यांनी केली नाहीये. टिपलाय, जेल संपलाय. पहिल्या खेळाडूचा खेळ, खेळाडू क्रमांक पहिला बाद. हा संघ युवराजी दाभेकर आणि संदीप दाभेकर यांचा संघ. त्यांनी कर्णधार पदाची धुरा सांभाळण्यासाठी नक्की सज्ज झाला. शैलेश शेलार मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या. 20 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं, परंतु या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. 28 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. योगेश सरकार किनेश्वर या संघाची धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचली आहे. डावखुऱ्यात त्याचा फलंदाज रोहन भुरटे मैदानात दाखल झालाय. प्रचंड वेग, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. प्रदीप शिंदे आमच्याकडे वरतायत, सांगतायत की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. एक्स्ट्राची धाव. अगदी काल देखील प्रेक्षकांची तेवढीच गर्दी पाहायला मिळाली. आज देखील 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नक्की साजरी केली जाते. त्यांना देखील अभिवादन आपण करूयात आणि आजच्या दिवसाला नक्की सुरुवात झाली आहे. आजची रात्र कशा प्रकारे असेल? काल मेडनोर राजा घाडगेचं पाहायला मिळालं. काल 3 अर्धशतकं पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसामध्ये एक देखील अर्धशतक पाहायला मिळालं. हा बॉल जर पाहिलं तर पुन्हा एकदा त्याच लाईन आणि लेन वरती पाहायला मिळतोय. अगदी लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करतायत गोलंदाज शैलेश शेलार. दोन्ही बॉल जर पाहिले तर तशाच पद्धतीने पाहायला मिळाले. 2 धावा एक्स्ट्राच्या आतापर्यंत खर्च केल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. हा बॉल आता देखील पाहिलं जर चांगला बॉल आता कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी, डॉट बॉल आलाय. षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. रंगनाथ पोलादपूर तालुक्यामध्ये या क्रीडांगणावरती या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 1,25,555 व आकर्षक चषक दिला जाईल. संघ मालकास 1.5 तोळ्याची सोन्याची चैन व एक सायकल, स्पोर्ट्स सायकल देण्यात येते. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 88,888 आकर्षक चषक. थर्ड प्राइज 66,766. चौथा क्रमांक आणि 6वा क्रमांक 44,444 आकर्षक ट्रॉफी आणि सायकल प्रत्येक संघ मालकाला जे मात्र सुपर 6 मध्ये दाखल होणार आहेत त्यांना दिली जाणार आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सोन्याची अंगठी व बाईक दिली जाते. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज सायकल दिली जाणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर दिला जाणार आहे व उत्कृष्ट यष्टीरक्षक यांसाठी शूज असणारे. या स्पर्धेमध्ये अक्षरशः बक्षिसांचा वर्षाव असणारी स्पर्धा या पर्वामध्ये देखील पाहायला मिळते. हा बॉल रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल. पहिला चेंडू आलाय डॉट. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी दाखल होतोय गणेश दाभेकर. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. केवनाळी गावासाठी नेहमीच खेळत आलाय. आज त्याच गावाचं नेतृत्व तो कित्येक वर्ष करतोय. हा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर बराचसा टाकला गेला. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. संदीपजी माने आणि प्रदीप शिंदे आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय, तर गणेश बाविस्कर आणि बंटी जाधव यांना देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने 2 दिवसामध्ये चांगली पंचांची भूमिका या 4ही पंचांनी आणि काल नंदू मांडे यांनी देखील बजावलेली आहे. पुढचा बॉल आप ट्रॅकर होता, त्याला पुल केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, पाहत राहील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येईल एक आणखीन एक षटकार.
यांचा आवाज तुम्ही ऐकताय. तसेच आणि 8ही दिवस या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामधील नामवंत आणि दिग्गज समालोचकांपैकी आमचे जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. चंदू शेट्टी यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. हा बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलाय. तिकडे शॉर्ट पॉइंट लागला, क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली, झेल ड्रॉप. प्रयत्न तर चांगले केले होते, रुपेश जाधव त्या ठिकाणी होते, परंतु प्रयत्न पुरे पडलेत. धावसंख्या 1 ने वधारते, 1 ने धावसंख्या पुढे जाते. 38 आकड्यावरती 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. tenniscricket.in वरती ही स्पर्धा पाहिली जाते. गौरव सावंत, प्रथमेश तसेच संपूर्ण टेक्निकल टीम आमची या दुसऱ्या दिवसामध्ये अगदी सज्ज झाली ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. नीट आणि क्लीन कव्हरेज हे tenniscricket.in आपल्याला नेहमीच पाहायला मिळालंय. भारतातील नव्हे तर जगातील नंबर 1 वेबसाईट, ज्यांनी प्रत्येक खेळाडूला एक चांगला दर्जा दिला, प्रत्येक खेळाडूला प्लॅटफॉर्म देण्याचं काम tenniscricket.in आणि संतोष नाणेकर यांचं पाहायला मिळालं. बॉल निघून गेला विकेट कीपरकडे, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी या षटकात देखील होत असताना पाहायला मिळते गणेश दाभेकर याच्या माध्यमातून. D99 स्पोर्ट्स नक्कीच त्याचे सर्वे सर्वा गणेश दाभेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल वेगवान वेगवान विकेट कीपरला बीट केलं, फलंदाजाला बीट केलं आणि बॉल लॉंग स्टॉप रिझनला अगदी निघून गेला कार्पेटच्या सगळ्यानं. या बॉलवरती धावा आल्या 4. यांचा संघ अक्कलकोट ग्रुप हा संघ देखील सुपर 12 मध्ये अगदी कठीण परिस्थितीचा सामना करत दाखल झालाय. हा वेगाने टाकलाय, पायावरती ब्रश झालाय. गणेश दाभेकर स्वतः चेंडूवरती जाईल, एक सिंगल मिळेल. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. SKMB संघ देखील आपण पाहतोय. ही स्पर्धा खेळत असताना संदीप कदम आणि मंगेश बेलोसे यांच्या नावाखाली तो संघ या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. SKMB टायगर, त्याचे संघ मालक संदेश बेलोसे आणि मंगेशजी बेलोसे. दुसरा संघ असणारे PTPL मध्ये. पहिला संघ काल अक्कलकोट ग्रुप तो देखील सुपर 12 मध्ये दाखल झाला. दुसरा संघ त्यांचा SKMB टायगरचा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावा झाल्यात त्या 43 धावा, एक बाद 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयजी तळेकर यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. अगदी डगआउट मध्ये ज्या वेळेला स्पर्धा असते, कापड विभागातील कोणताही संघ असू देत, तसेच पोलादपूरचा कोणताही संघ असू देत, शैलेशभाई चिकणे यांना देखील आपण पाहतो आणि विजयजी तळेकर यांना देखील आपण स्क्रीनवरती जे पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये निलेदादा कोळसकर, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक यांच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक 1,25,555 त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत. संदीप कदम, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, यांच्याकडून जर पाहिलं तर 88,888. विनायकजी दीक्षित साहेब, नगरसेवक पोलादपूर, मंगेश बेलोसे, यंगस्टार पोलादपूर उद्योजक यांच्या वतीने हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. तृतीय क्रमांक VDK अँड कंपनी 66,766. तृतीय क्रमांक पुणे यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. सूर्यदेवंदा चव्हाण चतुर्थ क्रमांक 44,444. राजेदादा सकपाळ यांच्या माध्यमातून पंचम क्रमांक 44,444. स्टार HFL पुणे यांच्याकडून 44,444 व या ठिकाणी देण्यात आलाय. तसेच यंगस्टार पोलादपूर यांच्याकडून बाईक दिली जाते. बाईक मालिकेवरसाठी जी बाईक दिली जाते ती यंगस्टार पोलादपूर यांच्या वतीने देण्यात आली आहे. विशाल कानडे सायकल दिली जाते. बारामतीवरचे हे आपले चाहते संदीप कदम यांचे मित्र आहेत, त्यांच्याकडून सायकल दिली जाते. तसेच समीर जाधव बिरवडी यांच्याकडून सायकल. संजय चोरगे साहेब जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष, त्यांच्याकडून सायकल दिली जाते. रुपेश सकपाळ साहेब यांच्याकडून सायकल दिली जाते. तसेच विशाल शेलार ढाबा यांच्याकडून देखील सायकल दिली जाते. संजय जाधव हनुमाननगरचे, त्यांच्याकडून देखील जर पाहिलं तर सायकल दिली जाते. तसेच राहुल मोरे यांच्याकडून देखील सामनावीरासाठी ट्रॉफी दिली जाते. आणि त्रिशा अनुभुले यांच्याकडून देखील. हा जर बॉल पाहिला तर वाईट बॉल आहे, एक्स्ट्राची धाव त्या फलकावरती.
हा बॉल चांगला होता. हा बॉल जर पाहिला तर डॉट आलाय आणि संघाची धावसंख्या स्थिरावली आहे 44 आकड्यावरती. पुढचा बॉल खोलात टाकला ऑन साईडला, डीपीड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तिकडे. चांगला बॉल अडवलाय, एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. नक्कीच पोलादपूर तालुका म्हटलं की आणखीन एक ओळख. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय आदरणीय आणि डॅशिंग नेतृत्व आदरणीय निलेशदादा कोळसकर यांनी नक्कीच या स्पर्धेसाठी गेल्या वर्षी देखील जर पाहिलं तर मालिकेवरसाठी असणारा खेळाडू त्याच्यासाठी अर्धा तोळ्याची अंगठी दिली. या वर्षी देखील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,25,555 दिले. तसेच मालिकेवरसाठी अर्धा तोळ्याची अंगठी देखील या वर्षी त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. पीटीपीएल पर्व विजेते पहिलं आणि ज्योती एंटरप्राइजेसचे सर्वा मोठे उद्योजक आणि पोलादपूर तालुक्याचं डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे निलेशदादा कोळसकर यांचा संघ देखील या स्पर्धेत खेळणार आहे. हा बॉल एक्स्टम्पच्या बाहेर पिचिंग केलाय. खराब गोलंदाजी, वारंवार एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जात आहेत. व्हाईट बॉल पंचाकडून घोषित केलाय. संघाची धावसंख्या पुढे जाते 46. 46 धावा फलकावरती आहेत. बॅटिंगसाठी आपण विजय उपाळे आणि रोहन बुरटे या दोन खेळाडूंना पाहतोय. विजय उपाळेने चांगली बॅटिंग आतापर्यंत केली, परंतु या षटकामध्ये थांबवलंय त्याला. शैलेश शेलारचं हे षटक, दुसरं षटक, वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक हाताळतोय शैलेश शेलार. प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक tenniscricket.in वाहिनीला जुडलेत, युट्यूबला ही स्पर्धा पाहत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आप ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळायचा होता, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक अधिक वेगाने आलाय, डायरेक्ट हिट, परंतु बचावला गेलाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप नव्हतं आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी पाहिलं जोखीम घेतलीये फलंदाजानं रोहन बुरटेनं आणि तिसऱ्या पंचांना DRS ची मागणी करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांना कॉल दिलाय की हा तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. हा धावबाद असणार आहे की नाही, की धाव पूर्ण झाली आहे पाहणं महत्वाचं असणार आहे. या स्पर्धेमध्ये आकर्षक मेडल आपण देतोय मॅन ऑफ द मॅच साठी सुनील सकपाळ साहेब, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष, त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. तसेच कापडे विभागाचे अध्यक्ष योगेश शेलार साहेब यांच्याकडून सायकल देण्यात आली आहे. तसेच सुरवसे सर यांच्याकडून देखील सायकल देण्यात आली. तसेच सुशांत जगताप यांच्याकडून देखील सायकल देण्यात आली आहे. तर OUT फलंदाज बाद. आहे ती याकडे देखील लक्ष असू द्या. अन्यथा 38 सर्कलच्या बाहेर असणारा खेळाडू 38 सर्कल मध्ये घेण्यात येईल, याची नोंद घ्या. वेळेचं बंधन असणार आहे. काल देखील आपण पाहिलं तर 8 सामने कव्हर केले आणि आजच्या दिवसामध्ये 7 सामने कव्हर करायचे आहेत. त्यापैकी तिसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, सी गटातील क गटातील हे सामने आणि पहिला सामना आपल्या समोर रंगतोय. छावा 11 विरुद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय योगेश सरकार किनेश्वर या दोन बलाढ्य संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते. तर बॅटिंगसाठी आता चौथ्या क्रमांकावरती विनय तळेकर स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौथ्या क्रमांकावरती येत असताना चांगली बॅटिंग नेहमीच त्यांनी निवे गावासाठी केली आहे. वेगवान बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. शैलेश शेलारची ही खासियत आहे, अगदी वेग आहे प्रचंड आणि टप्पा देखील त्याच्याकडे अचूक आहे आणि त्याच्याचमुळे की काय या खेळाडूची चर्चा देखील आपण नेहमीच सातत्याने करत असताना पाहायला मिळतो. कर्णधार पदाची धुरा त्याच्या देखील खांद्यावरती शेर शिवा का छावा 11 या संघाच्या संघ मालकाने ठेवली आहे. हा बॉल आता कमी गतीने टाकलेला, बाहेर वळण घेतलं जास्तीचं आणि पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव फलकावरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 या आकड्यावरती. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 48 झाल्यात. सुरुवात तर चांगली केली होती विजय उपाळे आणि सागर निकम यांच्या माध्यमातून. हा बॉल आप ट्रॅकर होता, पुल केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असलेला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून गोल होतोय. 6 धावांसाठी येतोय षटकार.
या स्पर्धेसाठी संजय कळंबे साहेब यांच्याकडून सायकल देण्यात आली आहे. नितेश शिंदे यांच्याकडून देखील सायकल देण्यात आली आहे. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 4 संघ पीटीपीएल पर्व 5वं यासाठी दाखल झालेत. पहिला संघ असणारे जो पीटीपीएल पर्व 5व्या मध्ये खेळणारे स्वर्गीय भानुदास मोहिते 11 हनुमाननगर हा पहिला संघ या ठिकाणी रजिस्टर झालाय. आणि दुसरा संघ शौर्य अकॅडमी शुभम गायकवाड यांचा संघ जो मात्र खेळताना पाहायला मिळेल पर्व 5वं. तिसरा संघ आराध्या अर्णव 11 छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर विनायकजी दीक्षित यांच्या मालकीचा संघ विनीत सकपाळ यांच्या नेतृत्वामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि चौथा संघ शीर भैरवनाथ सडवली हा संघ देखील आपल्याला पर्व 5व्या मध्ये खेळताना पाहायला मिळेल. पीटीपीएलचं पर्व 5वं आता संघाची बुकिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. जो संघ बुकिंग करणार आहे त्या संघाची नावं या ठिकाणी घेतली जातील याची नोंद घ्या. 4 संघ आतापर्यंत झालेत. विजेत्या संघ मालकाला 5व्या पर्वातील विजेत्या संघ मालकाला 4 व्हीलर कार दिली जाणार आहे. अगदी ही स्पर्धा वर्षानुवर्ष एक वेगळी उंची गाठते. सिद्धेश शेठ साहेब नेहमीच प्रत्येक वेळी काही ना काही घोषणा करतात आणि ते यशस्वी देखील झालेत. हा बॉल पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या दिशेने गेला. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर सागर पवार आपल्याला पाहायला मिळतोय. किवनाळी गावचा आणखीन एक कष्टपैलू खेळाडू सागर पवार. घाटकोपर या परिसरामध्ये देखील सातत्याने चांगलं क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट असू देत ओव्हरआर्म क्रिकेट असू देत नेहमीच चांगलं कामगिरी त्याची पाहायला मिळाली. परंतु विनय तळेकरचा फटका फसलाय आणि तिकडं विकेट मिळतीये. इथं हिट विकेट आणि फलंदाज विनय तळेकर डगआउट मध्ये. आणखीन एक धक्का. निलेश महाबदी हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा संघ देखील आता पुढच्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. स्वामी 11 तुटवली विरुद्ध रोहित पार्टे विरुद्ध असं रिस्केला इव्हेंट अशी मॅच रंगणार आहे. एक चांगला फाईट आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. कित्येक वेळेला एसके इव्हेंट मध्ये बोरावळे संघामध्ये रोहित पार्टेला आपण पाहिले परंतु आपण जर पाहिजे राकेश घावरे यांच्या मालकीचा संघ स्वामी 11 तुटवली रोहित पार्टे याच्या नेतृत्वामध्ये खेळताना पाहायला मिळेल पुढची मॅच. पुढचा बॉल सागर पवार. हा बॉल इथं मात्र आणखीन एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. इथे जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला चुकी झाली. धाव जिकडे नव्हती तिकडे मात्र धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव पूर्ण करत असताना संघाची धावसंख्या 22च्या या 2 धावा आल्यात. हॅलो तर नक्कीच एक पोलादपूरचं युवा नेतृत्व त्यांनी देखील एक स्पर्धा अगदी चांगल्या प्रकारे पार पडली होती. कबड्डीची स्पर्धा असू देत क्रिकेटची स्पर्धा असू देत अशा स्पर्धा ते नेहमीच घेऊन येत असतात. या वर्षी देखील त्यांची स्पर्धा लवकरच येते असे आपण पाहतोय. चाळीचकोंड गावचे युवा उद्योजक नितेशजी शिंदे साहेब यांचं आगमन झाले. त्यांच्या माध्यमातून देखील एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आली. आपलं हार्दिक स्वागत. हा देखील बॉल इथे जर पाहिलं तर सातत्याने त्या टप्प्यावरती गोलंदाजी सागर पवारची पाहायला मिळते. आणखीन एक विकेट फलंदाज गुलजार बाद होतोय या ठिकाणी. गुलजार करबेलकर या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये स्वराज जाधव दाखल झालाय. स्वराजचे प्रेक्षक देखील आणि बोरावळे गाव देखील नक्कीच मॅच पाहतायत. सुनील उतेकर यांना देखील आपण नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहणार आहोत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार त्यांना आपण पाहणार आहोत खेळताना. परंतु स्वराज देखील आलाय. बोरावळे गावचा आणखीन एक चांगला फलंदाज कमी वयामध्ये आपल्या नावाची चर्चा घेण्यास देखील भाग पाडले. परंतु आता बॅटिंग करावी लागेल. हा बॉल इथं मात्र जर पाहिलं तर मिड विकेटला आल्या आल्या ठोकलाय स्वराजने उत्तुंग असा षटकार. छावा 11 आणि स्वतः मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गल्लीमध्ये क्षेत्ररक्षण करतायत.
आणि यानंतरचा सामना रुपेश जाधव उपसचिव हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर खजिनदार साहेब देखील. पुढचा बॉल सागरचा ऑन साइडला स्क्वेअर एकच्या दिशेने फटका सजवलाय. तिकडे फिल्डर नाहीये. आणखीन एक वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी स्वराजच्या बॅटमधून चांगला फटका चौकार. चला दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये आपण या आणि दोन्ही टीम आपण व्यासपीठाच्या अगदी बाजूला यायचंय. शुभम झाडाने गोलंदाजी मार्क वरती. आणखीन एक चांगला गोलंदाज मॅन फ्रॉम रानवडी गावचा खेळाडू मैदानात दाखल होतोय गोलंदाजी मार्क वरती. किती धावांपर्यंत रोखलं जाते पाहावं लागेल. धावा बनत आहेत, धावा चेसिंग देखील होत आहेत. काल अजिंक्य पवारने 91 धावांची तुफानी खेळी केली. 113 धावा हनुमाननगर वॉरियर्सच्या टीमच्या पाहायला मिळाल्या. सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या झाली ती 67. एक सिंगल आली आहे. बॅटिंगसाठी आपण अजूनही जर पाहिलं तर विजय उपाळे जो बॅटिंग करतोय एका बाजूला तो डाव सावरतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु विकेट कालांतर गेल्या. स्वराज बॅटिंगसाठी आलाय. हा चांगला फटका समोर खेळलाय. दोन खेळाडूंच्या मधोमध अगदी